कळतंय का? नका ग लय भांडत जाऊ. आणि काय ग, आणि तुम्हाला पाहुणा खपत नाही. काय जुन्या बायका होत्या ग, 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या बाईनं सांभाळलं, पण डोक्यावर कधी रेश नाही. आता 5वा पाहुणा येऊ द्या, थया थयाच नाचती. किचन बंद, भांड्याचा आवाज आला की समजायचा देवी कोपली, मसोबा मी आला. झळच नको, मसोबा पाहुण्याला हॉटेलवरच खाऊ घालतो महाराज. कुठं महिनाभर पुन्हा त्याचं तोंड समजून घ्या. सोपं आहे वय. काय जुन्या बायका होत्या ग माय, काय जुन्या बायका होत्या. आता काही नाही महाराज. आता पाहुणा दारात आल्यावर किचन बंद म्हणती, हैवा सिलेंडर संपलाय, महाराजाला चहा कशाने पाजू. तू एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसव आणि खाल्लं पेठेव. अशी महाराज मी मोकळा तू बी मोकळी. असल्या रातच्या पेटल्या पाहिजे, जगली नाही पाहिजे महाराज, जिला माणसं खपत नाही. अहो काय जुनी माणसं होती माय, काही नाही हो. अहो माझ्या तुकोपर्यंत धोतर फाटलं माझ्या. महाराज लोकांना जास्त हसू यायलंय, त्यांनी अनुभवलेलं असतंय महाराज बरं का है ना. माझ्या तुकोबरायांची बायको, धोतर फाटलं माझ्या तुकोबरायांचं. 3 गाठी मारल्या, खालनं 2 पळसाची पानं लावली, जेणेकरून नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसू नये आणि लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये. नात्यांची लाज जी उंबरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही, देव तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही, विश्वास मी देते. तुम्ही नका वाजवू, तुमची लय व्याक करे. 3 टाइम खाते तरी माहेरी गेल्यावर म्हणती, काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन देवानं काय कमी केलं ग माय तुम्हाला, कशाला बोंबलता ग. नका ग माय. आपल्या घरातलं लोकाला सांगू, लोक माकड आहेत ग. आपला लोण्याचा गोळा खाऊन आपलाच तमाशा बघतात. तुम्ही सख्या सासूचं घरानं शेजारणीला जाऊन सांगता, ती काही गुन्हाची वय गे. आठवा आता शेजारण्या, ती तुम्हालाच म्हणती, काय बाय तुझी ढंगाळी सासू आहे, तुझ्यासारखी सासू मला भेटली असती, मी उभाट्या पिटिवली असती. आणि तीच तुमची सासू तिच्याकडे गेली ना, तीच म्हणती, काय बाय तुझी सून हाय लगा लगा आणि मला बघायचं नसती, आणि असली सून मला भेटली असती, मी दिवसातनं 3दा हाणली असती. तीच आहे जी दोन्हीकून पेटवती. मांडळाची जात आहेत ही लोक सगळीकडं. आणि तुम्हालाही सांगते, तुम्ही सख्या भावाच्या घरानं मित्राला सांगता माहितीये का की, आणि तुम्ही मित्र, अरे मित्र तो सुदामाच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. सुशला मात्र रडून सांगते, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना. विश्वास आहे सुदाम्यांचा, त्याला माहीत आहे की मी कुठल्या अवस्थेत आहे, आणि त्याला माहीत आहे की मी कुठल्या अवस्थेत आहे, आणि त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे. कळलं? मरू दे तिकडं महाराज बरं का. मला माहीत आहे की त्याला माहीत आहे, आणि त्याला माहीत आहे की मला माहीत आहे की त्याला माहीत आहे. तो परीक्षा बघतोय माझी, माझा विश्वास आहे. अरे नाही देऊ दे, काही हरकत नाही, पण माझा विश्वास आहे, काही झालं तरी माझी साथ सोडणार. उपाशी गेले मुठभर पोह्याच्या बदल्यात या विश्वासामुळे माझ्या परमात्म्यानं सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली सुदाम्याला. ही ताकद आहे विश्वासात. हे मैत्रीत आपले मित्र हे करोनात आलते का जवळ मित्र हे रे. इमानदारीनं सांगा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला? अय कणेरगावकर, तुम्ही काय अख्खे निर्व्यसनी काय? तुमच्या तोंडाकडे बघून कळतं कोण खातं कोण पितं. फक्त इमानदारीनं सांगा, जी पहिली पुडी खाल्ली, जी पहिला ग्लास भरला, जी पहिला तंबाखूला चुना लावला, ती तुमच्या पैशाचा होता का? गावकरी, तुमच्या पैशाचा होता का? मग कोणाच्या पैशाचा होता? जीवनात कोणतर दानशूर करणं होता का नाही? गेलं घटवर घे, घटन काय होतंय, पण जिंदगी भेटते का घटवर? घटन काय होतंय? 20 एकर गेली माझी, देतो का? नालीत पाडाय सगळे असतात, उचलाय. मित्र म्हणते 2-3 वर्षात नाही एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या लय माजाटली होती, लय जिरली. पण वाईट याचं वाटतं सगळ्यात जास्त महाराज लोकांची जिरली. आम्हाला तरी काही कमी माज होता. मला वाटायचं शिवलीला पाटील आहे, 10 माणसं पडत 10 माणसं मागत तारका भेटत नाही आपल्या. करोनात कळलं कुत्र घात नाही. कीर्तन चालू आहे तोवर मजा आहे.
ही कीर्तन सापल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे, एक फोटो 2 वर्ष मिळालता कुठं रे. तुम्हाला आता शेल्फ्या काढायला सुधारते. जन हे सुखाचे दिल्या अंते हे काळात नाही कुणी, अंते हे काळात ना. कोरोनात जेवढी लोक मिली अर्धीच रोगानं मिली, अर्धी तर बोलण्यानं मिली. 2-4 आपण मारली घर बसल्या. म्हणताल ताई आम्ही कशी मारली. बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावं म्हणून त्यानं तुम्हाला फोन केला. दादा पॉझिटिव्ह आलं रे. ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला. मी मग तिथंच मिळलं ती लय बेकार असतं रे. कुत्र हलकात नाही रे, बायको जवळ येत नाही रे, डॉक्टर बी लय घाण रे, नसलं तरी हाय म्हणतात रे, किडण्या काढून येतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही, त्याच्यापेक्षा घरी मिळेलं बरं. सकाळी मिळलं ती. खरं सांगा रोगानं मिळलं का, याच्या फोन न मिळणं महाराज ती. नका रे घातली या भय नरका जाणे, नका रे भिडवू दादा, भिडवणाऱ्याच्या जवळ नका जाऊ. इथं विश्वास देतात तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. विश्वास आहे, काळजी करू नका, फक्त विश्वास. आणि तो विश्वास ठेवण्यासाठी थोडासा संयम म्हणजे विश्वास सुदृढ होईल. चला मग जे सत्तेने ज्ञानाने संपत्तीने सगळ्या गोष्टीने परिपूर्ण आहेत, सगळ्या गोष्टीने अधिकारही तेवढाच, ज्ञानही तेवढंच, संपत्तीही तेवढीच, सत्ता तर काय नाम घेता कापे. पण ते तुकोबाराय जेव्हा म्हणतात लहानपण देगा देवा, कारण त्याचं कारण आहे आम्ही ह्या अहंकाराचा भार एवढा घेऊन चाललोय ना. आमचं कसं झालंय, नामदेवराय गोड वर्णन करतात बघा. लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडक्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काडग्या एवढे राळे. म्हणजे मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. तिचे दूध किती 17 भरले पिले 12 हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. म्हणजे वनात कासव गीत गाय. आता ज्याचा आवाज निघाला ते काही शिवरंजनी म्हणणार आहे का. पण काय म्हण माऊली कुणी ऐकलं हे काय या लोकांनी. अहो इथं अवघडच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ते काही खोटं नाही. कानोबा तुझी घोंगडी चांगली चांगली नाम हसी का दिली वांगुल रे. आमच्या नशिबात हे फाटकेच रे निष्ट्या बाबा ठेवाले. इथं जनाई म्हणते ते काही खोटं नाही. जनाई देवाला भांडते महाराज. जनाई म्हणते देवा जरा ह्यांना सांग ना, ज्या माझात हे जगतात हे त्यांचं लय खोटं जग आहे रे देवा. देव म्हणले काय झाला, काय सांगायचं देवा तुला. अरे कसलं जग आहे रे तुझं देवा. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, पुण्यवंत पाताळे लोकी नेला, पुण्यवंत पाताळे लोकी नेला, पुण्यवंत पाताळे लोकी नेला, पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला, पुण्यवंत पाताळ किनेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. म्हणून विनंती दादा आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईलो जागा, आता जागा रे भाईलो जागा, आता जागा रे भाईलो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईलो जागा, आता जागा रे भाईलो
हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही ऐकायलं, दुसरं येईल. हे जरी नाही ऐकायलं, हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, सरत शेवटी बा काल बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा अरे पिंगळा 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 महत्वारी बोल बोल तर देखा पिंगळा महत्वारी. पिंगळा महत्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महत्वारी. पिंगळा महाद्वारी म्हणे बोलत बोल पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी म्हणे बोलत बोल पिंगळा महाद्वारी. पिंगा कपाई पिंगा ग, पिंगा कपाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. पिंगा कपाई पिंगा ग, पिंगा कपाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. अवघ अवघ धांगड धिंगा ग, अवघ धांगड धिंगा ग, अवघ धांगड धिंगा गड धिंगा ग, अवघा गड धिंगा ग, अवघा गड धिंगा ग. नक 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 नको घालू पिंगा गे, नको घालू पिंगा गे, नको घालू पिंगा ग, नको घालू पिंगा ग, नको घालू पिंगा गे, नको घालू पिंगा गे. नको घालू पिंगा ग, नको घालू पिंगा ग. तुम्ही राम रंगी रंगा गे, तुम्ही राम रंगी रंगा गे, राम रंग रंगा गे, तुम्ही राम रंग रंगा. तुम्ही राम रंगी रंगा गे, तुम्ही राम रंगी रंगा गे. तुम्ही राम रंग रंगा रे, तुम्ही राम रंग रंगा रे. पिंगा कपाई पिंगा ग, पिंगा कपाई पिंगा ग. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग. अवघ अवघ धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. अवघा पिंगा कपाई पिंगा ग, पिंगा कपाई पिंगा ग, पिंगा कपाई पिंगा. अवघ 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 धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. हा धिंगा नाही हे कळेपर्यंत वेळ थांबली तर बरं आहे, नाही थांबली तर हे जरी नाही कळालं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही ऐकालं तरी दुसरं येईल. हे जरी नाही ऐकालं सरत शेवटी बा काल बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. पिंगळा पिंगळा महत्वारी बोल बोली तर देखा पिंगळा महत्वारी. पिंगळा महत्वारी बोल बोली तो देखा पिंगळा
आत्ताचा का आता जागा रे भाईल जागा चोर निचल्या नाडोनी भागा चोर निचल्या नाडोनी भागा आत्ताचा का आता जागा रे भाईल जागा. आम्ही काय झोपेलय का मग काय जागे आहे का? अरे जागे असते तर कळलं असतं. पुण्यवंत पाताळलो की नेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार. अरे कीर्तन ह्यांना ऐकू वाटत नाही तमाशा ह्यांना सुटत नाही. हे काही गुणवान लोक आहेत का दादा? अरे विनंती मग नाही त्या गोष्टीमध्ये जगू नका सत्यामध्ये जगा. आणि इथं सत्य एकच आहे. इथं सत्य काय आहे तर महाराज जगवणारा तो आहे आणि जगणारे आपण आहेत. हे ज्याला कळलं ते तुकोबाराय भगवंताला म्हणतात. काय म्हणतात? लहानपण दे ग देवा लहानपण दे ग देवा लहानपण दे ग देवा लहानपण दे ग देवा ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न थोर लहानपण दे ग देवा लहानपण रे तारवा ऐरावत रत्न थोर ऐरावत रत्न थोर. साधन नाही दादा. अहो कुठलीही गोष्ट जर घडवायची असेल रत्न थोर त्याशी अंकुशाचा. प्रत्येक गोष्टीला कष्ट आहेच. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी न मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुख्य मृग है. सिंह झोपलाय हरिण स्वतःहून त्याच्या तोंडात जात नाही. नाही नाही खा मला नाही नाही खा असं होत नाही दादा. सिंहाला पोट भरायचं म्हणल्यावर त्याच्या पाठीमागं पळावंच लागेल. हरणाला जीव वाचवायचा म्हणल्यावर त्याच्या पुढं पळावंच लागेल. कष्ट केल्याशिवाय देव देत कोणालाच नाही. त्याच्या पाठीमागे प्रत्येकाचं कष्ट असतं ज्याला प्रगती मिळते. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्द ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे. फक्त कष्ट करा जिद्द ठेवा. रत्न असं घडाल जे कशानेच फुटणार नाही कशानेच तुटणार. आणि तुमची किंमत अशी असेल अनेक खडे जरी तुमच्या समोर टाकले तरी तुमची चमक जगापेक्षा काहीतरी वेगळी असेल. अगदी संतांसारखी. म्हणून विनंती आहे तुम्ही जर तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे मोठं करायचं म्हणण्यापेक्षा सिद्ध करायचं आहे तर तुम्हाला अंकुश संयम ठेवावाच लागणार आहे. मग ज्याने संयम ठेवला त्याचं रत्न आहे. आणि ज्याने त्रास करून घ्यायचं ठरवलंय तया यातना म्हणून भलता त्रास करून घेऊ नका माऊली. विनंती आहे जर कष्ट करा कष्टाशिवाय कधीच नाही. आणि तुम्ही काळजी करू नका देव तुम्हाला सांभाळतो. घालून या भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबासे. तुम्हाला 5 मिनिटं आपण महाभारतात जाऊ लगेच भारतात येऊ. 5 मिनिटं जस्ट 5 मिनिट्स बरं का. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह आखलं 7 मिनिटाला. त्यामध्ये केंद्रबिंदू आणि हे चक्रव्यूह कोणालाच पार करायची युक्ती नाही आणि शक्ती नाही. अर्जुनाकडे दोन्ही आहे पण अर्जुन जर गेला तर हे युद्ध जिंकणार नाहीत हारतील. अभिमन्यू म्हणला धर्मराजाला मी जाऊ का? जातोस का जा. 7 मंडला पार केले केंद्रबिंदूपर्यंत पोहोचले अभिमन्यू. पण बाहेर यायची क्षमता नसल्यामुळे ज्ञान नसल्यामुळे तिथेच पडले. जयद्रथाने मानेवर लाथ घातली
अभिमन्यूच्या डोळ्यातनं पाणी आलं. अर्जुन म्हणले क्षत्रिय नावानं कलंक असतो, पडता क्षणी जीव जायला पाहिजे होता, एकतर पडाय नव्हतं पाहिजे आणि पडल्यानंतर जगाय नव्हता पाहिजे. जगला ती जगला आणि वर्ण रडतो. ते म्हणला बाबा पडलो म्हणून रडत नाही, जे दत्ताने मानेवर लात घातली त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून डोळ्यातनं पाणी येत आहे. अर्जुन म्हणले तुझा बाप जिवंत आहे अजून, उद्या सूर्यास्तापर्यंत जयद्रथ मेलेला असेल, नाही मेला ना तर अर्जुन पण घेतो, स्वतःची चित्ता स्वतः रचल आणि उडी स्वतः मारल. पण कुणी केला? अर्जुनाने. पूर्ण केला ड्रायव्हरने. समजून घ्यायचं थोडं महाराज का. सूर्योदय झाला, शंख पुकारणी झाली, युद्ध सुरू झालं. आता जयद्रथ मारायचा आहे. अर्जुनांनी दिवसभर जयद्रथ हुडकला, जयद्रथ सापडलाच नाही. आता सापडला नाही तर मारायचा कसा? ताकद दाखवायला माणूस तर पुढं पाहिजे का नाही? वर्मच नाही तर कर्म काय करता? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला नारळ घे, तुला वर्षात होईल. ती वर्षानं महागारी आला, म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको. दुसरा दिला महाराज. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटाय तू, 2 वर्ष झाली लेकरू नाही. महाराज म्हणला हे बघ, आजपर्यंत माझा नारळ फासला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फासला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल, मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. तसं जयद्रथ सापडलाच नाही तर मारायचा कसा, नाही का? मग आता मारायचा कसा म्हटल्यानंतर अर्जुन चिंतेत पडले. पण शेवटी जर अर्जुनाला जयद्रथ सापडले नसते आणि जयद्रथाने चिता रचून त्यात उडी मारली असती तर आज महाभारत ऐकणारी लोक म्हणली असती अर्जुनानं उडी मारूस तर ही मागे रथात उभा राहिला करीत काय होता? तिची उभा होता पुढं, तो करत काय होता? कारण आम्ही म्हणतो मागे पुढे उभा राहे देव आहे तो. सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. अर्जुनाला वाटलं मी हारलो, सूर्यास्त झाला, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले अर्जुना आपल्याकडे नियम आहे, आम्ही जातो आमच्या, त्याच्या आधी आमचा राम राम घ्यावा. आता राम राम काय पुढं बघूनच निसता घ्यावा का? सगळीकडे माणसं आहेत ना. मग घालील लोटांगण वंदिन चरण. जसे अर्जुन राम राम घालायला माग वळले, मागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहित होतं येड येणार. काय काय माणसाला हौस असती कसं जळतंय बघायची. तसं नाही महाराज बरं का. आपल्या हिंदू धर्मात नियम आहे, शत्रू जरी असला तरी अंत सोडायचा, शेवटी मातीला जायचंच. आणि धर्मभंग जयद्रथ करणार नाही हे देवाला माहित होतं. तो येणार, कुठे का कोपऱ्यात होईना पण येणार. अर्जुनाला दिसला. अर्जुन म्हणले दिसून फायदा नाही, सूर्यास्त झाला. झाला होता का? सुदर्शन चक्र महागारी घेतलं, सूर्यास्ताला वेळ होता, जाग्यावर अर्जुनाने बाण मारला, जयद्रथ मेला. पटपट उत्तर द्या, बाण कोणी मारला? मेला